ओके. Hello दोस्तों, hello student, how are you? We are going to study mathematics. First or second, you know, this is the question paper from the प्रत्येक प्रश्न, each and every question will be taken by me from the question paper. 20 क्वेश्चन पेपर मित्र हो, 20 ते 22 प्रश्न पत्रिकेमधले प्रश्न घेतलेले आहेत. मग ते इंग्लिश असो किंवा मॅथमॅटिक्स असो किंवा सायन्स, लिंकवर जा, तुम्हाला मिळेल. आजचा प्रश्न फार महत्वाचा आहे. इलिमिनेट थीटा इफ एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. यू नो, इलिमिनेट म्हणजे थीटा तुम्हाला घालवायचा आहे. कसा करणार मग सोल्युशन? आता एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, बरोबर. एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा. मग आता हा आर मल्टिप्लाइड आहे, तर इकडे आल्यावर डिवाइड होईल. एक्स अपॉन आर इज इक्वल टू कॉस थीटा, आहे की नाही. एक्स अपॉन आर इज इक्वल टू कॉस थीटा, हे पहिले इक्वेशन. अँड वाय इज इक्वल टू आर साइन थीटा म्हणजे काय? हा आर इकडे आल्यावर वाय अपॉन आर इज इक्वल टू साइन थीटा, बरोबर. वाय अपॉन आर इज इक्वल टू साइन थीटा. हे समजलं तुम्हाला? वाय जसाच्या तसा, हा आर मल्टिप्लाय म्हणून इकडे घेतला वाय अपॉन आर इज इक्वल टू साइन थीटा. हे दोन इक्वेशन झाले, बरोबर. मग फ्रॉम 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2, बरोबर. वी स्क्वेअरिंग म्हणजे काय? वर्ग केला तर काय मिळालं आपल्याला इथे? एक्स स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा, आहे की नाही. हे पहिलं इक्वेशन. आणि याचा स्क्वेअर केल्यावर काय? वाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. म्हणजेच काय? स्क्वेअर केला, बरोबर. मग स्क्वेअर केला, ऍडिंग म्हणजे 1 and 2 म्हणजे हे पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन, बरोबर. by adding 1 and 2 we get काय मिळालं? एक्स स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1. कसं झालं? कारण तुम्हाला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आहे की नाही. हे 1 आहे का नाही? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे 1 आहे का नाही, बरोबर. याची किंमत 1 आपल्याला फॉर्म्युला मध्ये दिलेली. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, हे 1 आहे. म्हणून आपण हे आर स्क्वेअर कॉमन आले म्हणून आर स्क्वेअर, या अंशाची बेरीज झाली की नाही डिनॉमिनेटरची. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मग हा आर स्क्वेअर इकडे डिवाइड आहे म्हणून इकडे गेला तर काय होईल? राईटला आर स्क्वेअर होईल. म्हणजेच काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. थीटा एलिमिनेट झाला ऑटोमॅटिकली. सो वी एलिमिनेटेड थीटा. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. थीटा काय झाला? इलिमिनेट झाला मित्र हो. झालं? समजलं प्रत्येकाला? हे 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधला आहे. ओके, थँक्यू, बाय.